नमस्कार. रेल्वेने नेहमी प्रवास करणाऱ्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही नेहमी रेल्वेने प्रवास करता आणि बऱ्याचदा आपण आपलं तिकीट हे बुक करत नाही. तर आपण स्टेशनवर जाऊन आपलं तिकीट खिडकीवर किंवा वेंडर मशीनवर जाऊन आपण आपलं तिकीट काढत असतो. आणि हे तिकीट काढत असताना आपणाला भल्या मोठ्या रांगेत थांबावं लागतं. आपला त्यामध्ये खूप सारा वेळ जातो आणि त्यानंतर कुठं आपणाला आपल्या हातात तिकीट मिळतं. अशा वेळेस आपणाला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. आपल्यासोबत आपले फॅमिली मेंबर्स असतात, आपल्या बॅग्स असतात आणि अशा वेळेस हे सर्व घेऊन आपणाला त्या रांगेत थांबावं लागतं आणि आपलं तिकीट मिळवावं लागतं. यामध्ये 5 मिनटापासून 10 मिनटापर्यंत आणि खूप सारा वेळ जाऊ शकतो. अशा वेळेस आता मी अशी एक अतिशय उपयुक्त माहिती तुम्हाला सांगणार आहे. असं एक ॲप्स आहे, ज्या ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचं तिकीट अगदी तुमच्या मोबाईलवरून बुक करू शकता. ज्या पद्धतीनं आपण कन्फर्म तिकीट आपल्या मोबाईलवरून बुक करू शकतो, अगदी तसंच अगदी लोकल गाडीचं, जी गाडी जिला एकही रिझर्वेशनचा डबा नाही, अशा गाडीचं सुद्धा तिकीट तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बुक करू शकता. बरेचदा आपल्याला प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावं लागतं. ते प्लॅटफॉर्म तिकीटसुद्धा आपणाला आपल्या मोबाईलवरून बुक करता येणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे तिकीट बुक कसं करायचं ते सांगणार आहे. पहिल्यांदा आपणाला गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल. गुगल प्ले स्टोअरवर गेल्यानंतर आपण या ठिकाणी सर्च करायचं आहे UTS ॲप आणि हे सर्च केल्यानंतर आपणाला या ठिकाणी दिसेल आपणाला की UTS सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन नावाचं जे ॲप्स आहे ते आपण इन्स्टॉल करून घेणार आहोत. या ठिकाणी मी माझं ॲप्स इन्स्टॉल करतो आहे. अगदी 31 MBचं हे ॲप्स आहे आणि हे इन्स्टॉल होण्यासाठी अवघे 1-2 मिनिट आपल्याला पुरेसं आहे. हे ॲप्स इन्स्टॉल होईल, त्यानंतर पुढं काय करायचं ते आपण पाहणार आहोत. ॲप इन्स्टॉल झालेलं आहे, मी ओपन करतो. त्यानंतर हे असा इंटरफेस या ॲप्सचा येईल. आपल्याला या ठिकाणी डिव्हाइस लोकेशन विचारेल. त्यावेळेस व्हाईल युजिंग दी ॲप असं करायचं, अलो करायचं. या ठिकाणी आपण पाहू शकता की खूप सारे टॅब यामध्ये दिलेले आहेत. जर्नी तिकीट आहे, QR बुकिंग आहे, QR बुकिंग, क्विक बुकिंग आहे, प्लॅटफॉर्म तिकीट आहे, सीझन तिकीट आहे. खालच्या लाईनला आपण टॅब पाहू शकता, कॅन्सल तिकीट, बुकिंग हिस्ट्री, शो तिकीट, आर वॉलेट, प्रोफाईल अँड ट्रान्झॅक्शन आहे. या ठिकाणी नॉर्मल बुकिंग आहे. 2 पद्धतीने आपल्याला हे बुकिंग करता येईल, बुक अँड ट्रॅव्हल पेपरलेस आणि बुक अँड प्रिंट पेपर. यामध्ये आपण पाहू शकतो की पेपरलेस हे जर ऑप्शन आपण निवडलं तर आपणाला तिकीट बुक केल्यानंतर कसल्याही पद्धतीचे हार्ड कॉपीमध्ये तिकीट जवळ बाळगण्याची गरज नाही. आपण आपल्या मोबाईलमधलं हे तिकीट दाखवू शकतो. पण या पद्धतीनं जर तिकीट बुक केलं तर आपणाला जर एखाद्या वेळेस हे तिकीट कॅन्सल करायचं असेल तर पेपरलेस मोडनं केलेलं तिकीट हे कॅन्सल होत नाही. बुक अँड प्रिंट हे तिकीट कॅन्सल होऊ शकतं. हे पण अशा वेळेस कॅन्सल होऊ शकतं की तुम्ही त्याची हार्ड कॉपीमध्ये जर प्रिंट घेतलं नाही, प्रिंटआउट काढण्याच्या अगोदर तुम्ही ते कॅन्सल करू शकता. तर यामध्ये मला तरी अगदी सोपा मार्ग जर कोणता असेल तर ते पेपरलेस. कारण आपण रेल्वे स्टेशनपासून दूर असतानासुद्धा आपलं तिकीट बुक करू शकतो. आपल्या मोबाईलमध्ये ते असतं, आपण मोबाईलमध्ये दाखवलं तर आपलं काम चालतं. या ठिकाणी तिकीट बुक कसं करायचं ते मी या ठिकाणी डेमो सांगतो आहे. आपण जे स्टेशन आहे ते या ठिकाणी पाहूयात. लातूर ते पुणे असे 2 स्टेशन मी निवडलेत. लातूरहून पुण्याला जायचं आहे. यासाठी किती तिकीट आहे हे अगोदर पाहावे लागेल. गेट फेअरवर मी क्लिक करतो आहे. 2 रूट सांगितलेत, त्यातला मी खालचा रूट सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर आपण पाहू शकता नॉर्मल बुकिंगसाठी काही माहिती विचारलेली असते. अडल्ट किती आहेत तुमच्याकडे, 1 2 3 4 इनपुट करू शकता. चाइल्ड किती आहेत, 1 2 3 4 असे सांगितलेलं आहे. तिकीट टाईप जर्नी,
ट्रेनचे टाईप आहेत, मेल एक्सप्रेस आहे, सुपरफास्ट आहे की ऑर्डिनरी आहे, हे यातून आपणाला सिलेक्ट करायचं आहे. क्लास आणि पेमेंट टाईप. पेमेंटमध्ये तुम्ही आर वॉलेट आहे, यामध्ये अगोदरच आपण आपल्या वॉलेट रिचार्ज करू शकतो, किंवा आपण आपल्या मोबाईलच्या UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग माध्यमातून सुद्धाही आपलं तिकीट बुक करू शकतो. तुम्ही पाहू शकता की इथं तिकीट समरी दिलेली आहे. सोर्स स्टेशन, डेस्टिनेशन स्टेशन लातूर ते पुणे वाह्या कुरुडवाडी, ॲडल्ट 1, चाइल्ड, असं हे माहिती तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे भरू शकता. इथं टोटल फेअर दिलेलं आहे. लोकल गाडीचं हे तिकीट आहे, 120 रुपये तिकीट आहे. बुक तिकीट केल्यानंतर तुम्हाला पुढं लॉग इन करायला सांगेल. त्यासाठी आपल्याला डोंट हॅव ॲन अकाउंट यावर जाऊन आपल्याला रजिस्टर करायचं आहे. आपला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता. त्यानंतर तुमचं करंट लोकेशन जे आहे ते फेच केलं जाईल. तुम्ही तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. फुल नेम, तुम्ही एक पासवर्ड तयार करायचा आहे, तो पासवर्ड इथं टाकायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड करायचा आहे. तुम्ही तुमचे जेंडर निवडू शकता, मेल फिमेल. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचं आहे, आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुमचं रूल्स टर्म्स ऑफ यूज जे आहे ते रूल्स तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे, आणि त्यानंतर रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करता येईल. या ठिकाणी मी माझं ऑलरेडी रजिस्टर आहे, त्यामुळे मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे ॲप्स आहे ते लॉग इन झालेलं आहे, आणि मला तिकीट बुक करायचं आहे. मी ही सर्व माहिती या ठिकाणी फिलअप केली, आणि त्यानंतर मी बुक तिकीट करतो आहे. इथं 2 ऑप्शन तुम्हाला दिले जातील. एक रिचार्ज आर वॉलेट करायचं आहे. जर आर वॉलेटमध्ये तुम्ही पैसे ॲड केले आणि त्यावरून जर रिचार्ज केलं तर एकूण तिकीट फेअर आहे त्याच्या 3% तुम्हाला सूट दिली जाते. किंवा अदर पेमेंट जे आहे ते अदर पेमेंट थ्रू आपण तुमच्या मोबाईलमध्ये जे काही ॲप्स आहेत, UPI ॲप्स, फोनपे, गुगल पे किंवा भीम ॲप, त्या माध्यमातून तुम्ही रिचार्ज करू शकता. रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला मल्टिपल पेमेंट ऑप्शन दिले जातील. कोणत्याही एकावर निवडून तुम्ही पे करायचं आहे, आणि पे केल्यानंतर तुम्हाला तुमचं तिकीट जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसू शकेल. या ठिकाणी आता मी सध्या तिकीट बुक केलेलं नाही, त्यामुळे इथं दिसणार नाही, पण मी तिकीट हिस्ट्री दाखवू शकतो. ही बुकिंग हिस्ट्री आहे. अशा पद्धतीने तिकीट बुक केलं जातं, आणि त्यावर इथं स्पष्ट दिलं जातं की पेपरलेस आहे की विथ पेपर आहे, ते या पद्धतीने दिलं जातं. मित्रांनो, तिकीट बुकिंगची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.